तुम्ही नका टेन्शन घेऊ, करेल ती सगळं व्यवस्थित. तू काळजी करू नको, मी आहे ना बाजूला. साहेब जरा मॅडम बरोबर बोलायचं होतं प्लीज. हा ठीक आहे. ठीक आहे, उद्या आपण ऑफिसमध्ये भेटूयात. चल. एक्सक्यूज मी मॅडम, खूप छान बोललात तुम्ही. खूप मुद्देसूद आणि आत्मविश्वासाने बोललात. मी काय वकील नाहीये, मला तुमची मदत लागेल, कराल ना? काय झालं असायला? तुम्ही तुमची केस चांगली लढाल. मला नाही वाटत तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागेल. आणि तसंही मी माझं काम फ्री मध्ये करत नाही. अहो तुम्हाला फ्री मध्ये करायला सांगतच नाहीये. तुम्ही तुमची फीस सांगा, मी पैसे देईन. अच्छा, तुम्हाला तुमच्या वकिलाची फीस द्यायला पैसे नव्हते म्हणून तुम्ही वकील नाकारलात. आत्ताच कोर्टात तुम्ही सांगितलं नाही. आणि तसंही तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करते. सो मला माझं काम करू दे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कोणत्या गुन्ह्याखाली आणि किती वर्षासाठी? त्याची अजून ओळख नाही आपल्यासोबत. बोलल हळूहळू. अरे ते डॉक्टर आहे, त्याची नका घेतो. बाहेर पोलीस बोलत होते, ज्याने 6 खून केल्यात. तू हात काय शहाणा. हा हे नात कळत आहे की डॉक्टर. एवढे शिकून सवरून डॉक्टर असून सुद्धा 10. हे पहा दादा, माझ्यावरचे गुन्हे अजून सिद्ध व्हायचे. मी काहीच केलेलं नाही. इथं केस सुरू असताना आलेला प्रत्येक कैदी असंच बोलतो आणि शेवटी हितच येतो शिक्षा भोगायला. तू पण आता आयुष्यभर हितच चढणार. आता हेच तुझं घर. हवलदार साहेब, हवलदार साहेब. काय रे, कशाला ओरडतो? मला घरचं जेवण जेवायला मिळेल का? ही तुझी नाटकं आहेत ना, ती इथं नाही चालणार, कळलं? अहो हवलदार साहेब, मी तुम्हाला पैसे देईन, पण मला जे पाहिजे ते पाहिजे. हो, तुझ्या बापाचे नोकर आहोत का आम्ही? पैशांचा माज इथे नाही दाखवायचा. परत जर का असं बोललास ना तर डायरेक्ट वरच्या साहेबांकडे तक्रार करीन. एक काय झालं रे असं अचानक? पोटात दुखतंय. साहेब मी चेक करू का? नाही नको. सावंत, सरकारी डॉक्टरना बोलवा. सकाळच्या ड्युटीचे सरकारी डॉक्टर आताच घरी गेले आहेत. दुसऱ्या चिपचे डॉक्टर अजून आलेले नाहीत. अरे मग याचं काय करायचं? साहेब ऐका, मी खरंच चेक करतो. ठीक आहे, कागद आणि पेन घेऊन या. हात बघू. हवलदार साहेब, तुमचा हात. काही खाल्लं नाहीये का तुम्ही? काय खाल्लं नाही, काय खावंच वाटलं नाही. अहो ऍसिडिटी झाली आहे तुम्हाला. ही गोळी द्या यांना आणि सोबत काहीतरी खायला घेऊन या. ठीक आहे. लय पोटात दुखतं डॉक्टर, छातीत पण तळजातंय. तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. वेळेवर जेवण करत जा. घरची आठवण आली असेल म्हणून जेवला नाही ना तुम्ही? बरोबर ओळखले डॉक्टर तुम्ही. हवालदार साहेब यांना बाहेर घेऊन जा. पित्त झालं ना, उलटी करायला सांगा, बरं वाटेल त्यांना. रवी नाही बोल की ग, काय झालं? काय बोलली? अगं इथं देव माणसाला सोडविल्या बगर मला अन्न पाणी गोड लागणं झालंय. आणि काय खाल्लं का पिल्लं काय विचारतेस वेग? कुठं काय बोलावं कळतं का तुला? नाही 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 काय नाही, ठेव फोन. हा ठेव. म्हातारे, अगं तू काय करतेस गाडी इथं? अरे बसून घ्या पाठदिशी. इथं कोर्ट चालू झालं तर आपल्याला बाहेर बसवून ठेवत्याल. तू इथे कधी आलीस? पण
अरे तुम्ही मला फसवून चालला होता नाही का? तुझी बायको पळून गेली ना तसं तू पण पळून चालला होतास नाही का? काढलीस का माझ्या बायकोची आठवण? आता ती जिथे कुठे असेल ना उचकी लागून मरेल. अगं सर्वाजी तू तर बघू खाली. अगं म्हाताऱ्या माणसाला नाही घेत कोर्टात. ए तुम्हाला घेऊन चाल तिकडं, मग मी बघते ती घेतात का नाही ती. अगं आजी टोनी एकटाच आहे घरात. मग तू थांब त्याच्या बरोबर. आली मोठी मला सांगणारी. आत्या कशाला जीवाला त्रास करून घेताय? त्या कोर्टात ना अन्न पाणी काय हाय काय त्या कोर्टात? मग तुम्हाला काय ठेवलंय का? तुम्ही कशाला चाललाय? आम्हाला डॉक्टरांना सुटलेलं बघायचं आहे म्हणून जातो या. मग मला पण त्याला फाशीची शिक्षा दिली का नाही ती बघायची म्हणून येते मी. ए म्हातारे अगं काय बोलते जरा शुभ बोल की. अरे तू चल मला घेऊन, नाहीतर शाप दिल मी त्या कंपाऊंडरला. माझी जीभ काळी आहे तुला माहिती आहे चांगलं. ठीक आहे, येऊ दे तिला, मी तिच्यावर ध्यान ठेवतो. बरं असू द्या, चला बसा लवकर चला. आजी पण तिथं गोंधळ घालायचा नाही. अगं मी तर नाचणार नाही कोर्टात त्या कंपाऊंडरला शिक्षा झाल्यावर. तुम्ही डॉक्टर आहात की नाही ते अजून सिद्ध व्हायचंय. गावातील जंगलात सुरेश पाटील यांची बॉडी सापडली. त्यांचा खून ज्या जमिनीसाठी झाला त्या जमिनीवरती आता तुमचं रिसॉर्ट उभं आहे. म्हणजे हा खून तुम्ही जमीन मिळवण्यासाठी केलाय आणि हे पुराव्यांवरून स्पष्ट होते. मला सांगा, सुरेश पाटील यांना तुम्ही खुनाच्या आधी 2 वेळा भेटला होतात. काय विचारते मी? तुम्ही काहीच बोलत नाही आहात. याचाच अर्थ तुम्हाला गुन्हा मान्य आहे तर? नाही, मला मान्य नाहीये. मी मंजूची जमीन विकत घेतली होती कारण तिने खूप आग्रह केला होता म्हणून, तिला माझी मदत व्हावी म्हणून. मी आतापर्यंत त्यांना 80% वगैरे रक्कम पण दिली आहे. व्हायचे साहेब, डॉक्टर जे काय बोलतात ते एकदम खरं बोलतात. मंजू अडचणीत होती, तिला तिच्या नवऱ्याचं ऑपरेशन करण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून डॉक्टरांनी व्यवहार केला. जज साहेब, या संदर्भात आणखीन 2 महत्त्वाचे साक्षीदार आमच्याकडे आहेत. त्यांच्या साक्षीनंतर कदाचित गोष्टी क्लिअर होतील. मी सुरेश बापू यांची पत्नी छाया सुरेश पाटील यांना इथे बोलवण्याची विनंती करते. छाया सुरेश पाटील हाजीर हो. तुमचं नाव? छाया सुरेश पाटील. सुरेश पाटील तुमचे कोण होते? नवरा माझा. त्यांची कोणाबरोबर दुश्मनी होती का? नाही माहित, पण ते बाहेरचं कधी मला सांगत नव्हतं. यांना तुम्ही ओळखता का? वय गेले होते मी यांच्या दवाखान्यात. यांना आणि तुमच्या नवऱ्याला बोलताना तुम्ही कधी पाहिलंय का? नाही, पण आमच्या कामगारांनी पाहिलं होतं दोघांनी एकत्र. त्या मंजूच्या जमिनीविषयी सुरेश पाटील तुमच्याशी काही बोलल्याचं तुम्हाला आठवतंय का? वय ज्या दिवशी मंजूचा ऍडव्हान्स द्यायचं होतं त्या रात्री बोललं होतं मला की डॉक्टर म्हणत होतं त्या मंजूची जमीन विकत घेऊ नका म्हणून. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.